आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। नगराध्यक्ष पदासाठी संपूर्ण ताकदीनिशी उभा राहणार अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ पातकर यांनी दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून झालेल्या नाहीत, त्यामुळे पालिकेचा सगळा कारभार सध्या प्रशासकाच्या माध्यमातून पाहिला जातोय। मात्र या निवडणुका लवकरच होतील अशी आशा आहे। असं असताना बदलापूर भाजपा पक्षात नगराध्यक्ष होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, मात्र त्यात भाजपाचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते रामभाऊ पातकर यांचं नाव आघाडीवर आहे। रामभाऊ पातकर यांचे महायुतीतील सगळ्याच पक्षांच्या नेत्याशी सलोख्याचे संबंध आहेत, त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष होण्याची पातकर यांना संधी आहे। नगराध्यक्ष पदाबाबत पातकर काय म्हणाले ती प्रतिक्रिया ऐकूयात। मी तुम्हाला आत्ता सांगितलं की पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडणार। पक्षाने सांगितलं तुम्हाला नगराध्यक्षपदासाठी उभं राहायचं आहे, मी सर्व ताकदीनिशी उभं राहणार। कसं आहे, आजपर्यंत मी पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे वर्षानुवर्ष। मी पक्षाकडे कधीही मागायला जात नाही। मी नाही आमदारकी मागितली, खासदारकी मागितली, परंतु पक्षाचं माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे। मागच्या वेळेससुद्धा नगराध्यक्षपदासाठी मला गडकरी साहेब आणि मुंडे साहेब दोघांनी बोलून घेतलं आणि सांगितलं तुझं तिकीट आम्ही फायनल केलेलं आहे। जनतेतून मी निवडून आलेलो आहे आणि माझ्या कारकिर्दीमध्ये 2 राष्ट्रपती पुरस्कार, एक इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे आणि बदलापूरचा खऱ्या अर्थानं कायापालट करत असेल तर मला असं वाटतं की आणि पक्षाचं माझ्याकडे लक्ष आहे। पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडायला तयार आहे। रामभाऊ पातकर हे नगराध्यक्ष असताना बदलापूर शहरासाठी त्यांचं योगदान मोठं आहे, त्यामुळे त्यांच्या कार्याचा अनुभव पाहता बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यानंतर त्यांना नगराध्यक्ष पदाचं तिकीट मिळालं तर आश्चर्य वाटू नये। पब्लिक मीडिया, बदलापूर।